किती वेळ झाला म्हटलं? 15 मिनिटं झाली. सापाचा स्वभावावर बरंच काय अवलंबून आहे. तुम्ही बघू शकता असा साप कित्येक वेळ थांबू शकतो आणि तुमची हालचाल आहे तोपर्यंत त्यांना भीती वाटत असते आणि त्यामुळे खरं तर भीतीचं सिग्नल म्हणावं लागेल. असं तुम्हाला रस्त्यात, जंगलात, शेतवाडीत, पायवाटेत तुम्हाला असा साप दिसू शकतो आणि तुम्ही जर स्तब्ध थांबला तर तो स्वतः निघून जाईल. कधी कधी जास्तच त्याला धोका वाटला तरी तो निघून जाऊ शकतो आहे. म्हणजे सगळं त्याच्या स्वभावावरती अवलंबून आहे, लक्षात घ्या. आता तो आपल्याला वाटेल की तो रागिष्ठ आहे, चावण्याचा प्रयत्न करेल. फक्त आत्मसंरक्षणाची लक्षात घ्या, नाहीतर तो सुद्धा प्रचंड घाबरलेला आहे. अडचण कशी आहे बघू शकता. आणि यांच्याकडे आम्ही खूप वेळा साप पकडलेत. सर्प लाभ आहे का सर्प दोष आहे याचा विचार करावा लागेल, कारण यांच्याकडे एवढे साप म्हणजे वर्षाला एक अर्धा डझन साप सापडतात. नाही सगळे नागच सापडतात, लक्षात घ्या. तानाजी हलगेकरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या इथं हा साप. खरं तर मी वडगावला होतो आणि फोन करण्यापूर्वी माझ्या गावातच हा साप आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप असू शकतात त्याचा स्वभावही महत्त्वाचा आहे. आपल्याकडे बरेच नाग तुम्ही बघत असता आणि त्यावेळेला आपण तो विचारही करत नाही, म्हणजे असं घाबरतो, चावतो असं म्हणत असतो. पण मी फार जवळ आहे, लक्षात घ्यायच्या. त्याची विशिष्ट मर्यादा आहे. यानंतरही तो आम्ही काहीतरी केलं तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल आणि आपण जर स्तब्ध थांबलो तर तिथून तो निघूनही जाईल, लक्षात घ्या. तुम्ही म्हणजे बोलला तर सापाला चालतंय, पण हल्ल्यानंतर त्याला असं दिसत असतंय, लक्षात घ्या. त्यामुळे याचाही विचार व्हायला हवा. असं मी त्याला आता पकडण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. तर मी त्याला आता बाहेर काढलेला आहे. आता तो असं जाण्याचा प्रयत्न करेल. जास्त त्याच्या अंगावर आल्यानंतर तो जाण्याचा प्रयत्न करेल. राजा पण फार वाईट आहे, राजाला पण तो चावू शकतोय. तर असा हा पकड, लक्षात घ्या, स्टिकचा उपयोग करून. आणि खरं तर असा परिसर असतो, ग्रामीण भाग आहे आणि त्यामुळे एखाद्या सेकंदात साप पण जाऊ शकतात. हे सगळं त्याच्या स्वभावावर आहे आणि इथं असणाऱ्या लोकांवरती फार मोठी जबाबदारी आहे, कारण त्यांनी व्यवस्थित त्याला मेंटेन ठेवले. त्याचा स्वभाव तर ते राहू शकतात. खरं तर तुम्ही बघितला, काठीने उचलून आणल्यानंतर तो त्याच्यावरती जास्त प्रेशर पडल्यानंतर तो जाण्याचा प्रयत्न करू लागत होता. बरंच काही शिकण्यासारखं आहे, लक्षात घ्या. समजणे वालों को इशारा काफी आहे. म्हणजे आता सुद्धा जायला बघायला आहे. मगाशी तर मी हातात पकडल्यानंतर तो म्हणजे मला अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता. आता मात्र मी हातात पकडल्यावर सुद्धा तो जाण्याचा प्रयत्न करायला. याचा अर्थ तो जास्त घाबरला आहे आणि अशा वेळेला तो म्हणजे त्याच्या स्वभावावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे फणा का काढतो ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि 3 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे.